सर्वेभ्यः छात्रेभ्यः नमो नमः. संस्कृत शाला या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आपण तृतीय मंडलातील प्रथम पाठ भाषा संवाद हा पाहत आहोत, जो की काल्पनिक भाषा संवाद आहे, परंतु ज्याद्वारे भाषा ह्या वेगवेगळ्या नाहीत किंवा श्रेष्ठ कनिष्ठ नाहीत, तर त्या सर्व एक सूत्रांनी बांधलेल्या आहेत आणि त्या तितक्याच काय म्हणता येईल आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. सर्व भाषांचं महत्त्व सारखंच आहे आणि हेच सामंजस्य, भारतीय भाषा असू सामंजस्य वर्धेत, आणि हेच भारतीय भाषांमधील सामंजस्य वाढावे या कल्पनेने हा कल्पित पाठ भाषा संवादित आपल्यासमोर प्रस्तुत केलेला आहे, ज्यामध्ये आपण प्रथम परिच्छेदामधून भाषा संवाद या पाठाच्या प्रथम परिच्छेदामधून आपण पाहिलं की भारतीय सर्व भाषा परस्परांमध्ये वादविवाद करत आहेत की कोण श्रेष्ठ आहे, आणि या सर्वजणी मिळून देवी सरस्वतीकडे गेलेल्या आहेत. त्यावेळेस देवी सरस्वतीने सर्वच भाषा पूर्ण सेतू हिमाचलम, सेतूपासून म्हणजेच कन्याकुमारीपासून ते हिमाचल प्रदेशापर्यंत भारतात विराजमान असणाऱ्या तुम्ही सर्व भाषा ह्या श्रेष्ठच आहात असं ज्यावेळेस म्हटलं, त्यावेळेस सर्व भाषांना प्रश्न पडलेला आहे की हे कसं बरं होऊ शकतं. त्यावेळेस त्याचं स्पष्टीकरण करत असताना अत्यंत सुंदर रीतीने भाषा किंवा शब्द हे कसे अर्थपूर्ण असतात. शब्द म्हणजे शब्दरूप म्हणजे भाषेचं शरीर आहे आणि त्याचं अर्थरूप म्हणजे भाषेचा आत्मा आहे, हे सांगत असताना यथा यत्र मन रमते स रामः, यह बोधते स बुद्धः, चारुवाक यस्य सह चारवाकः अथवा सतत अग्रे गच्छति सा गंगा, या शब्दांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि सर्व शब्दकोशांमधील शब्द म्हणजेच पर्यायी शब्द हे कसे उपयुक्त असतात याचं उदाहरण देत असताना वृक्ष यासाठी आलेले पर्यायी शब्द जे की वृक्षाच्या वैशिष्ट्यावरून निर्माण करण्यात आलेले आहेत, त्यामध्ये पादपः, महिरुह, शाखी इत्यादी शब्दांचा उल्लेख करत शब्द हे कसे शक्ती स्वरूप आहेत आणि म्हणून या शब्दांचं यथोचित उपयोग करणं आवश्यक आहे, हे इथं व्यवस्थित सरस्वतीने स्पष्ट करून सांगितलेले आहे. यापुढे आपण पाहूयात. पहा, सर्वाः भाषाः उचुः, सर्व भाषा म्हणाल्या. काय म्हणतात पहा सर्व भाषा. अस्मिदीयाः खलु एते शब्दाः विहस्य. अस्मिदीया खलु एते शब्दाः. आता सर्व भाषा ह्या वरती विवेचन केलेल्या शब्दकोशातील शब्दांप्रमाणे म्हणाले की आमच्यामध्ये सुद्धा खरं तर हे सर्व शब्द आहेत. त्यावेळेस विहस्य देवी उवाच. विहस्य वि अधिक हस, गण पहिला परस्मैपदी धातू आहे आणि इथं लेबंत रूप आलेलं आहे. पहा, त्वांत तुमंत लेबंत हे 3 प्रकारचे अव्यय आहेत आणि परिच्छेद झाल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्वांत अव्यय आणि चुणूत अथवा लेबंत अव्यय आणि चुरूत म्हणजे परिच्छेदातील त्वांत अथवा लेबंत अव्यय अथवा तुमंताव्यय आपणास लिहावी लागतात, म्हणून सांगण्यात येणारी ही अव्यय विद्यार्थ्यांनी लगेच लिहून घ्यावेत. वि अधिक हस गण पहिला परस्मैपद लेबंताव्यय. विहस्य देवी उवाच, हसून देवी म्हणाली. ज्यावेळेस सर्व भाषा म्हणतात की अरे आमच्यामध्ये सुद्धा हे सगळे शब्द आहेत, त्यावेळेस हसून थोडंसं देवी हसत आहे आणि हसून म्हणाली. आम भवतीषु सर्वासु भाषासु समान सूत्रम वर्तते. देवी काय म्हणते, आम होय, भवतीषु सर्वासु भाषासु. पहा, सप्तमी विभक्तीमधील हे सर्व शब्द आलेले आहेत आणि स्त्रीलिंगी असल्या कारणाने सर्वांची सारखीच रूप आलेली आहेत. भवतीषु आपल्यामध्ये, सर्वासु भाषासु आपल्या सर्व भाषांमध्ये, समान सूत्रम वर्तते एक समान सूत्र आहे. देवी काय म्हणते की हो, ह्यात सर्व तुमच्यामध्येही हे सर्व शब्द आढळतात, कारण तुम्हा सर्वांमध्ये एक भाषेचं समान सूत्र असले आहे. तत्किमिती अन्वेष्टव्यम, ते कोणतं आहे बरे, आता ते तुम्ही शोधा. काय म्हणते देवी, तत्किम इति अन्वेष्टव्यम, ते कोणते सूत्र आहे हे अन्वेष्टव्यम आपण शोधावे. आता त्या भाषांनाच हे समान सूत्र नेमकं सगळ्यांमध्ये काय आहे हे तुम्ही शोधा असं देवी सांगत आहे. सर्वाः भाषाः चिंतामग्नाः अभवन, आणि हे ऐकून सर्व भाषा इथं चिंतामग्न झालेल्या आहेत. सर्व भाषा चिंतामग्न झाल्या. का झाल्या, कारण त्यांना देवीने काय सांगितलेलं आहे की हे समान सूत्र आता तुम्ही शोधा. हे आता काय शोधणं म्हटल्यानंतर सर्व भाषा इथं चिंतामग्न झाल्या. ते विचार करत आहेत की आमच्यामध्ये समान सूत्रता अशी काय बरी आहे. अत्रांतरे मार्जरम अनुधावन
एकः कुकुरः तत्र आगच्छति. तितक्यातच काय झालेलं आहे, मार्जरम अनुधावन. अनुधावन पहा, धातुसाधित विशेषण हे तयार झालेलं आहे. अनु अधिक धावन असा शब्द इथं आलेला आहे. द्वितीय विभक्तीमध्ये इथं आलेला आहे. पहा, मार्जरम अनुधावन, मांजराच्या पाठीमागे एकः कुकुरः तत्र आगच्छति. आणि ह्या सगळ्या भाषा चिंतामग्न झाल्यानंतर तितक्यात काय झालेलं आहे, तर मांजराच्या पाठीमागे धावत एक कुत्रा तेथे आला. मराठी भाषा वदती मांजर. मराठी भाषा त्या कुत्र्याला, कुकुराला पाहून म्हणाली, त्या मार्जरमला पाहून म्हणाली मांजर. बांगला भाषा भाषते बिराल. बांगला भाषा म्हणाली बिराल. गुजराती हिंदी भाषे उच्चैः कथितवत्यो बिलाडी बिल्ली इति. आणि गुजराती हिंदी भाषा उच्चैः मोठ्यांनी कथितवत्यो. पहा, उच्चैः कथितवत्यो दोन्हीही तृतीया विभक्ती बहुवचनातली शब्द इथं आलेली आहेत. उच्चैः कथितवत्यो मोठ्याने म्हणाल्या बिलाडी अथवा बिल्ली इति. कुक्कुरम दृष्ट्वा कोकणी भाषा उक्तवती सुने. कुत्र्याला पाहून, दृष्ट्वा त्वांताव्ये, दृश्य पश्य गण पहिला परस्मैपद, दृष्ट्वा पाहून, कुक्कुरम दृष्ट्वा कुत्र्याला पाहून, त्वांतव्याचं रूप इथं आलेलं आहे. कुक्कुरम दृष्ट्वा कोकणी भाषा उक्तवती सुने. कुत्र्याला पाहून कोकणी भाषा काय म्हणाली की सुने. बांगला तेलुगू भाषे उचुतुहु कुक्कुर कुक्का इति. आणि बांगला तेलुगू भाषा म्हणाल्या कुक्कुर अथवा कुक्का असे म्हणाल्या. तदा कोणे स्थितात अमरकोशात ध्वनी प्रस्फुरितः. तेव्हा ह्या सगळ्या भाषांचं मांजर आणि कुत्र्याबद्दलचे हे शब्द ऐकून एका कोण्यामध्ये, एका कोपऱ्यामध्ये स्थित असलेल्या अमरकोशातून ध्वनी प्रस्फुरित झाला. अचानक ध्वनी तिथं, आवाज आपल्याला तिथं येऊ लागला, घुमू लागला. काय ध्वनी आहे, ओतूर बिडालो मार्जरो वृषदंशक आखुभुक कौलेयकः सारमेयः कुकुरो मृगदंशकः शुनको भषकः श्वा स्यादलर्कस्तु स योगितः श्वा विश्वक दृगमृगया कुशलः सरमाशुनी. पण आता इथं कोणकोणत्या इथं या अमरकोशातून जो ध्वनी प्रस्फुरित झालेला आहे त्या ध्वनीतून कोणाची नावं इथं आलेली आहेत, तर जी नावं या भाषांनी उच्चारलेली आहेत, या भाषेने उच्चारलेले सर्व मांजर आणि कुत्र्यासाठी जे पर्यायी शब्द आलेले आहेत त्या पर्यायी शब्द कुठे तर या श्लोकांमधून आलेले दिसून येतात. ओतू, बिडाल, मार्जर, वृषदंशक, आखुभुक हे सर्व शब्द मांजरासाठी आलेले आहेत. कौलेयक, सारमे, कुकुर, मृगदंशक, शुनक, भषक, श्वा म्हणजे श्वान, अर्तक, श्वा, विश्वकद्रू, मृगया कुशल, सरमाशुनी हे कुत्र्यासाठी आलेले शब्द आहेत. म्हणजे एकंदरीत संस्कृतमध्ये जे शब्द अस्तित्वात आहेत ते सर्व शब्द थोड्या बहुत फरकाने या भाषेने स्वीकारलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच मराठी भाषेमधलं मांजर असेल, मार्जर आणि मांजर यामध्ये साम्यता दिसून येते. किंवा बिडालो हा जो संस्कृत भाषेमधील शब्द आहे त्यात बिल्ली किंवा बिडालह या गुजराती हिंदी भाषांमध्ये साधर्म्य दिसून येतं. किंवा कुत्र्यासाठी वापरलेला शुनको असेल किंवा एकंदरीत सर्व शब्द हे इतर भाषांच्या साधर्म्याशी एकरूप असलेले आपल्याला दिसून येतात. आता त्याचं विश्लेषण करत असताना पुढे काय म्हटलेलं आहे पहा. तदा संस्कृत भाषेतर भाषाः अमरकोशस्थ शब्दानां निजशब्दैः साम्यं दृष्ट्वा चकिताः अभवन्. तेव्हा संस्कृत भाषेतर भाषाः पहा, एकंदरीत अमरकोशातून जो ध्वनी प्रस्फुरित झालेला आहे, जो आवाज बाहेर पडलेला आहे आणि त्या आवाजातून एक श्लोक आलेला आहे आणि त्या श्लोकामध्ये मांजर आणि कुत्र्यासाठी पर्यायी जे शब्द आहेत अमरकोशामध्ये ते सर्व पर्यायी शब्द तिथं प्रस्फुरित झालेले आहेत, मोठ्याने ध्वनित झालेले आहेत, तिथं मोठ्याने ऐकायला आलेले आहेत. तेव्हा संस्कृतेतर भाषाः, संस्कृतेतर संस्कृतात इतरः, ठीक आहे, म्हणजे संस्कृत सोडून इतर ज्या भाषा आहेत त्या अमरकोशस्थ शब्दानां निजशब्दैः साम्यं दृष्ट्वा चकिताः अभवन्. त्या भाषा काय झालेल्या आहेत, संस्कृत भाषा सोडून इतर भाषा ज्या आहेत ज्या अमरकोशस्थ, पहा अमरकोशस्थ, अमरकोशे स्थिता इति अमरकोशस्थ. उपपद तत्पुरुष समासाचं उदाहरण आपल्याला इथं सांगता येईल. पहा, अमरकोशस्थ
तर अशा रीतीने इथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, अमरकोशामध्ये स्थित असलेल्या भाषा काय करू लागल्या, निज शब्दैः साम्यम दृष्ट्वा, निज शब्दैः आपल्यामधील साम्य पाहून, ठीक आहे, आपल्यामधील म्हणजेच स्वतःच्या शब्दांमधील साम्य पाहून. आत्ता जे मी म्हटलं की मराठी असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, यामधील जे जे शब्द आहेत ते सर्व या अमरकोशामध्येही दिसत आहेत. मग हे स्वतःच्या शब्दाचं साम्यम दृष्ट्वा, दृष्ट्वा परत इथं काय आलेलं आहे तर त्वांताव्य आलेला आहे पहा, दृष्ट्वा पाहून. चकित चकिताह अभवन, अभवन भव या धातूचं रूप इथं आलेलं आहे, लंगलकाराचं, अभवन झाल्या. तर तेव्हा संस्कृतेतर भाषा अमरकोशस्थ शब्दानां निज शब्दैः साम्यम दृष्ट्वा चकित चकिताः अभवन. तितक्यात सर्व इतर भाषांनी जो हा श्लोक ऐकलेला आहे, जो अमरकोशातून प्रस्फुरित झाला, त्या अमरकोशामध्ये जो श्लोक प्रस्फुरित झालेला आहे ते ऐकल्यानंतर त्यांनी आश्चर्य वाटलं की आमच्याशी साम्य असलेले शब्द यात कसे आहेत हे पाहून त्या सर्व भाषा चकित, आश्चर्यचकित झाल्या. सरस्वती उवाच, आता सरस्वती म्हणाली, चिंतयतु किल, चिंतयंतु किल. आता चिंतयंतु इथं आज्ञार्थ रूप आलेला आहे. आता तुम्ही चिंतन करा. पहा, चिंत हा 10व्या गणातला धातू आहे आणि 10व्या गणातल्या धातूला ज्यावेळेस आज्ञार्थ प्रत्यय इथं लावलेला आहे त्यावेळेस त्याला चिंतय असं त्याचं रूप झालेलं आहे, कारण अय हे 10व्या गणाचं विकरण आहे. चिंत अधिक अय, चिंतय अधिक तू हा प्रत्यय लावून चिंतयंतु हा शब्द इथं तयार झालेला आहे, म्हणजे विचार करा या अर्थाने. सरस्वती म्हणाली की विचार करा, संस्कृत भाषेतर शब्देषु कुत्रचित वर्णानां क्रमः विपर्ययस्तः, कुत्रचित वर्णाः लुप्ताः, कुत्रचित नूतनवर्णाः आगताः, किंतु समानसूत्रतम तथैव. काय म्हणत आहे इथं सरस्वती? आता सर्व भाषांना सरस्वती म्हणते की थोडासा विचार करा. संस्कृतेतर भाषेषु, संस्कृतेतर भाषांमध्ये म्हणजे संस्कृत भाषेला सोडून असलेल्या जे इतर भाषा आहेत त्या भाषांमध्ये कुत्रचित वर्णानां क्रमः विपर्ययस्तः, कुठेतरी आपल्याला वर्णांचा क्रम वेगळा आलेला दिसतो. तर कुत्रचित वर्णाः लुप्ताः, तर कोठे आपल्याला वर्णच लुप्त झालेले आहेत. श्वा असेल, श्वेन असेल, श्वेन काय म्हणता येईल, शुनी असेल, ठीक आहे, म्हणजे कुठं तर एखादा वर्णच लुप्त झालेला आहे. लुप्त होणे म्हणजे तिथून गायब होणे, ठीक आहे. कुत्रचित नूतन वर्णाः आगताः, तर कोठे नवीनच वर्ण तिथं आलेली आहेत. किंतु समान सूत्रत्वम तथैव, परंतु त्या शब्दाचं समान सूत्रता जी आहे ती तशीच आहे. म्हणजे मूळ मार्जर शब्द त्याच्यापासून मांजर झाला असेल, किंवा मूळ बिडालह शब्द त्याच्यापासून बिल्ली झाली असेल, किंवा बिडालह झाला असेल, किंवा कुक्कुरह हे शब्द तयार झाले असतील, परंतु यांच्यामधलं समान सूत्र हे तसंच तिथं राहिलेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी विपर्यय झाला आहे, काही ठिकाणी लुप्तता झालेली आहे, काही ठिकाणी आगम झालेला आहे, पण समान सूत्रता मात्र तीच राहिलेली आहे. चिंतनमग्नासु सर्वासु भाषासु सरस्वती पुनर्वदती. पहा, हे सांगितल्यानंतर परत सर्व भाषा इथं चिंतनमग्न झालेल्या आहेत, थोड्याशा विचारात गुंतलेल्या आहेत की हे कसं काय बरे. तेव्हा या चिंतनमग्नासु सर्वासु भाषासु, चिंतनमग्न हे सर्व भाषेचं इथं विशेषण सांगितलं आलेलं आहे. सर्व भाषांमध्ये सर्व चिंतनमग्न असलेल्या भाषांना सरस्वती पुनः वदती, पुनर्वदती विसर्गाचा र होऊन तिथं पुनर्वदती शब्द झालेला आहे. पुनः अधिक वदती असा शब्द तिथं आहे, पुनः अधिक वदती. निरुक्तकारेण यास्काचार्येण निरुक्त ग्रंथे निरूपितम अस्ति. पहा, आता निरुक्तकार यास्काचार्य, निरुक्तकार निरुक्त रचयिता सह निरुक्तकार, ठीक आहे. तर निरुक्त ज्यांनी रचलेलं आहे त्यांना निरुक्तकार ही उपमा इथे देण्यात आलेली आहे. आणि निरुक्तकारेने यास्काचार्येनं तृतीया विभक्ती एकवचनातील 2 रूपं आलेली आहेत. निरुक्तकार यास्काचार्यांनी निरुक्त ग्रंथे निरूपितम अस्ति, निरुक्त ग्रंथामध्ये निरूपित केलेलं आहे. निरूपित केलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. आता काय स्पष्ट केलेलं आहे पहा, निरुक्त ग्रंथामध्ये निरुक्तकार यास्काचार्यांनी काय स्पष्ट केलेलं आहे पहा. वर्ण आगमो वर्ण विपर्ययश्च द्वौच अपरो वर्ण वर्ण विकारनाशो धातोस्तद अर्थातिशयेन योगस्तद उच्यतु पंचविधम निरुक्तम. आता इथे निरुक्तकार यास्काचार्य यांनी निरुक्त ग्रंथामध्ये एक श्लोक मांडलेला आहे.
त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर वर्ण आगमो वर्ण विपर्यश्च द्वच अपरो वर्ण विकार नाशो धातोस्तद अर्थ अतिशयेन योग तद उच्यते पंचविधम निरुक्तम. तर पंचविध निरुक्त म्हणजे काय, तर इथं काय म्हटलं, वर्ण आगमो वर्णाचा आगम म्हणजे नवीन वर्ण तिथं येणे, वर्ण विपर्यश्च वर्णाचा विपर्य, वर्णाचा विपर्यास होणे म्हणजे वर्णाचा आणि विकार होणे, त्या वर्णामध्ये बदल होणे, म्हणजे एखादा शब्द जाणे अथवा येणे किंवा उलटसुलट होणे. तसेच इतर दोन वर्ण नाश करतात. काय म्हटलेलं आहे, वर्ण विकार नाशोह वर्णाचा विकार होणे किंवा नाश होणे म्हणजेच वर्ण लुप्त होणे. धातूच्या अर्थाशी विशेष योग होणे म्हणजेच धातोस्तद अर्थ अतिशयेन योगस्तद उच्यते पंचविधम, अथवा धातोह तद अर्थ अतिशयेन, अर्थ अतिशयन म्हणजे अर्थाच्या अतिशयाने एखादा धातूचा योग होणे, तद उच्यते पंचविधम निरुक्तम. तर अशा रीतीने 5 प्रकारचं काय सांगण्यात आलेलं आहे, तर इथं म्हटले गेलेले आहे, स्पष्टीकरण दिलेले आहेत. कशाचे स्पष्टीकरण दिलेले आहेत, तर निर्वचनाचे 5 प्रकाराचं इथं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. इति निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, ह्या निर्वचनाच्या म्हणजे स्पष्टीकरणाच्या 5 विधाः म्हणजे पद्धती आहेत, सन्ति आहेत. असे या धातूचं प्रथम पुरुषी बहुवचना स्वरूप आलेलं आहे, सन्ति आहेत. इति निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, ह्या निर्वचनाच्या 5 विधी पद्धती आहेत. कोणत्या, वर्ण आगम वर्ण विपर्यच द्वच अपरो वर्ण विकार नाशोह, 2 किंवा अधिकचा वर्ण विकार अथवा नाश होणे, आणि धातोस्तद अर्थातिशयेन योगस्तद उच्यते पंचविधम निरुक्तम. निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य सर्वेषां शब्दानां निर्वचनं भवितुम् अर्हति एव, अतः एव यास्कमुनिः वदति न तु एव न निब्रूयात. पहा काय म्हटलेलं आहे, तर निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य, निर्वचनाच्या सिद्धांताला अनुसरून सर्व शब्दांना निर्वचनं भवितुम अर्हति, सर्व शब्दांचं निर्वचन होणं शक्य आहे किंवा निर्वचनाच्या योग्यतेचे आहेत असे यास्कमुनी म्हणतात. नाही असे स्पष्टीकरण नाही असे नाही, असेही नाही. काय म्हटलेलं आहे पहा, निर्वचन सिद्धांतम अनुसृत्य अनुसरून, निर्वचनाच्या सिद्धांताला अनुसरून. निर्वचन म्हणजे काय आहे, तर स्पष्टीकरण आहे. एखाद्या शब्दाचं समूळ स्पष्टीकरण करणं म्हणजे निर्वचन होय. तर या निर्वचनाच्या सिद्धांताला अनुसरून सर्वेषां शब्दानां निर्वचनं भवितुम् अर्हति एव, सर्वच शब्द निर्वचन भवितुम् अर्हति एव म्हणजे स्पष्टीकरणाच्या योग्यतेचे आहेत, समूळ स्पष्टीकरणाच्या योग्यतेचे आहेत. अतः एव यास्कमुनिः वदति, आणि म्हणूनच यास्कमुनी म्हणतात न तु एव न निब्रूयात, नाही असेही म्हणू नये, म्हणजे निर्वचन होऊ शकत नाही असं आपण कधीही म्हणू नये. तर अशा रीतीने आपल्याला म्हणजे शब्दाचं निर्वचन कसं शक्य आहे हे सांगत असताना पहा, एक छोटंसं चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रामध्ये सर्व भारतीय भाषांचा उल्लेख तिथं केलेला आहे. त्यामध्ये मराठी, गुजराती, बांगला, काश्मीरी, पाली, हिंदी, संस्कृत, असमिया, तेलुगू, उडिया या सर्व भाषांमध्ये भ्रमरासाठी, भुंग्यासाठी कोणते शब्द येतात. मग मराठीमध्ये भुंगा, गुजरातीमध्ये भ्रमरो, बांगलामध्ये भ्रामरो, पंजाबीमध्ये भरिंग, काश्मीरीमध्ये बुमरो, पालीमध्ये भमरो, हिंदीमध्ये भोवरा, संस्कृतमध्ये भ्रमरह, असमियामध्ये भोमोरा, तेलुगूमध्ये भ्रमरमू, उडियामध्ये भंवर. एकंदरीत भ्रमर हा एक संस्कृत शब्द पाहिला तर त्याच्याशी निगडीत असलेले म्हणजे वर्ण विपर्यय असेल, वर्ण लुप्त असेल, वर्ण आगम असेल अथवा वर्ण विपर्यय असेल, तर ह्या सगळ्यांनी युक्त असे हे नवीन शब्द तयार झालेले वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याचं स्पष्टीकरण देत असताना पुढे असं म्हटलेलं आहे, सर्वाः भाषाः तां प्रपच्छु. आता सरस्वतीने हे जे निर्वचनाचा प्रकार सांगितलेला आहे त्यावरून सर्व भाषा ताम प्रपच्छु, सर्व भाषा तिला म्हणाल्या, ताम तिला. तद या स्त्रीलिंगी सर्वनामाचं द्वितीय एकवचनाचं रूप आहे ताम. सर्वाः भाषाः ताम प्रपच्छुः, सर्व भाषा तिला म्हणाल्या. काय म्हणाले पहा, किम नाम निर्वचनम. आता निर्वचन म्हणजे काय, काच तस्य आवश्यकता,
अथवा त्याची काय आवश्यकता आहे असे सर्व भाषा या सरस्वतीला विचारू लागल्या, म्हणू लागल्या. सरस्वती जगाद, पहा सरस्वती म्हणाली. जगाद, गद हा मूळ धातू आहे पहा, आणि गद या धातूचं गद गण पहिला परस्मैपदी धातू आहे. लिट लकार प्रथम पुरुष एक वचनाचं रूप आलेलं आहे जगाद. जगाद म्हणाली. आणि प्रपच्छुह प्र अधिक पृच्छ किंवा प्रच्छ गण सहावा परस्मैपद लिट लकार प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आहे प्रपच्छु म्हणाल्या. या अर्थाने हे दोन्ही शब्द आपल्याला इथं सांगता येतात. सरस्वती जगात, सरस्वती उत्तरादाखल त्यांना काय म्हणते पहा. निःशेषेण वचनम निर्वचनम इति उच्यते. निःशेषे वचनम म्हणजे आता बोलण्यासारखी काहीच राहत नाही इतकं स्पष्टीकरण ज्यामध्ये असतं ते म्हणजे निर्वचन होय. ठीक आहे. निःशेष हे वचनम म्हणजे दुसरे कोणते शब्दच तिथं आणखीन प्रश्नच शिल्लक राहत नाही. म्हणजे कुठला आता एखाद्या शब्दाचं स्पष्टीकरण केले की तुमच्या मनामध्ये त्याच्याविषयी शंकाच राहत नाही, कुठले शब्दच तिथं राहत नाहीत, त्याला निःशेष वचनम इति निर्वचनम, निःशेषेण वचनम निर्वचनम इति उच्यते, म्हणजे निर्वचन असे म्हणतात. शब्दानां मूलम तथा तेषां अर्थः एतयोः स्पष्टीकरणं नाम निर्वचनम. आणि पुढे सरस्वती काय म्हणते. शब्दानां मूलम, शब्दांचे मूळ, तथा तेषां अर्थः तसेच त्यांचे अर्थ, एतयोः स्पष्टीकरणम, एतयोः कस्योः शब्दानां मूलम तथा तेषां अर्थः शब्दांचं मूळ आणि त्यांचे अर्थ, एतयोः स्पष्टीकरणम नाम निर्वचनम या दोहोंचं स्पष्टीकरण म्हणजे निर्वचन होय. ठीक आहे. म्हणजे शब्दांचं मूळ काय आहे, शब्द कुठून आला, शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल, विकार, आगम, लाघव हे कसे बदल त्याच्यामध्ये झाले आणि त्याचा अर्थ कसा येतो, ह्या सर्वांचं, ह्या दोघांचंही स्पष्टीकरण म्हणजे निर्वचन होय. स एव निरुक्त ग्रंथस्य प्रतिपाद्य विषय, आणि तोच स एव तोच निरुक्त ग्रंथस्य निरुक्त ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. प्रतिपाद्य विषय म्हणजेच स्पष्टीकरणाचा विषय आहे किंवा जे त्या ग्रंथातून मांडायचा आहे तो विषय असलेला आपल्याला दिसून येतो. भाषा प्रतिपृच्छन, भाषा परत प्रश्न करू लागल्या, परत विचारू लागल्या. प्रतिपृच्छन, प्रति अधिक अपृच्छन. पहा अपृच्छन इथं लंगलकाराचं रूप आलेलं आहे, बहुवचनी प्रथम पुरुष बहुवचनी रूप आलेलं आहे. प्रति अधिक पृच्छ, पृच्छ किंवा पृष्ठ गण सहाव्या गणातला हा धातू आहे. परस्मैपदी हा धातू आहे. आणि इथं प्रत्यपृच्छन संधियुक्त शब्द आलेला आहे. प्रति अधिक पृच्छन असं त्याचा संधिविच्छेद होतो. ठीक आहे. प्रत्यपृच्छन, प्रति अधिक पृच्छन, पुन्हा विचारू लागल्या या अर्थाने हा शब्द इथं आलेला आहे. भाषा प्रतिपृच्छन, भाषा परत म्हणाल्या. किंतु शब्दकोशाः शब्दानां अर्थान् तु प्रकाशन्ति एव, तर्हि निरुक्तस्य किं महत्त्वं. भाषा परत काय विचारत आहेत पहा. किंतु परंतु शब्दकोशाः शब्दानां अर्थान् तु प्रकाशयन्ति एव, शब्दकोशांमध्ये तर शब्दांचे अर्थ प्रकाशित केलेलीच असतात. तर मग निरुक्तस्य किं महत्त्वं, निरुक्ताचे महत्त्व काय आहे. पहा, एकदा शब्दाचा अर्थ कळला की तुम्हाला त्या शब्दाच्या मुळाशी काय देणं घेणं राहत नाही, निरुक्ताचं काय महत्त्व तिथं वाटत नाही. असंच थोडक्यात भाषांना म्हणायचं आहे की शब्दकोशाः शब्दानां अर्थान् तु प्रकाशयन्ति एव, ही शब्दकोश शब्दांचे अर्थ प्रकाशित करतातच, तर निरुक्ताचे काय महत्त्व आहे. निरुक्तस्य किं महत्त्वं, निरुक्त अकारांत पुल्लिंगी शब्द षष्ठी विभक्ती बहुवचन एक वचनाचं रूपित आलेलं आहे. निरुक्तस्य, निरुक्ताचे किं महत्त्वं काय महत्त्व. सरस्वती प्रत्यवदत, सरस्वती पुन्हा म्हणाली. काय म्हणाली पहा सरस्वती पुन्हा. प्रतिपृच्छन प्रमाणेच प्रति अवदत हा शब्दही आलेला आहे. प्रति अधिक अवदत. ठीक आहे. वद गण पहिला परस्मैपद, वद म्हणजे बोलणे हा धातू येतो. इथं लंगलकारचं रूप लागल्या कारणाने अ हा आगम झालेला आहे. अवदत, अवदत इथं प्रथम पुरुषी एक वचनी रूप इथं आलेलं आहे. लंगलकार प्रथम पुरुषी एक वचन. सरस्वती प्रति अवदत. ठीक आहे. सरस्वती पुन्हा म्हणाली. काय म्हणाली पहा सरस्वती. शब्दकोशाः अर्थप्रकाशकाः इति तु सत्यमेव, शब्दकोश तर अर्थप्रकाशक आहेत हे तर खरोखरच सत्य आहे. किंतु ते शब्दानां वर्तमानम अर्थम एव प्रकाशयन्ति, परंतु ते शब्दांचे केवळ वर्तमान अर्थ प्रकट करतात.
चालू जो अर्थ आहे, शब्दाचा अर्थ आपण आत्ता कुठल्या अर्थाने तो शब्द वापरत आहोत, पहा शब्दांचे अर्थ फार गहन आहेत, त्यांचा वापर कोणत्या प्रकारे आपण करतो त्यानुसारही शब्दांचे अर्थ परावर्तित होत असतात आणि म्हणून मूळ शब्दाचा अर्थ माहीत असणं किंवा शब्दाचं मूळ माहीत असणं आवश्यक आहे. तर सरस्वती तेच म्हणत आहे की शब्दकोशाः अर्थप्रकाशकाः इति तु सत्यमेव. शब्दकोश तर अर्थप्रकाशक आहेत हे खरं आहे, किंतु ते शब्दानां वर्तमानम अर्थमेव प्रकाशयन्ति, परंतु ते शब्दांचे केवळ वर्तमान अर्थ प्रकाशित करतात. निरुक्तं तु शब्दानां निर्मतेः इतिहासं निःशेषं कथयति. परंतु निरुक्त मात्र शब्दानां, षष्टी बहुवचनाचं रूप आलेलं आहे, शब्दांच्या निर्मितीचा इतिहास निःशेषम कथयति. परंतु निरुक्त मात्र शब्दांच्या निर्मितीचा इतिहास निःशेषम, न शेषम, नय तत्पुरुष समास म्हणजे नय तत्पुरुष समास, प्रादिनय तत्पुरुष समास आपल्याला सांगता येईल. निःशेषम कथयति, काहीही शिल्लक न ठेवता तो इतिहास इथं शब्दांचा निरुक्तामध्ये सांगितला जातो. म्हणजे मूळ शब्द काय ते किंवा जो शब्दाचा आपण शोध घेत आहोत त्या शब्दाची निर्मिती कशा प्रकारे झाली, तो शब्द कोणत्या अर्थाने आपण वापरू शकतो, तो शब्द त्या शब्दामध्ये बदल काय झाले, त्या शब्दामध्ये आधिक्याने काय आले, हा सगळा शब्दाचा इतिहास त्या निरुक्तातून सांगितला जातो. म्हणूनच निरुक्त म्हणजे निर्वचन, शब्दाचं निर्वचन म्हणजे निरुक्त असं इथं मांडलेलं आहे. तर अशा प्रकारे निरुक्त शब्दांचा पूर्ण इतिहास काहीही शिल्लक न ठेवता सांगते. कथयती पहा, कथ धातू आहे, गण 10व्यातला तो धातू आहे. अय हे अंग लागून कथय आणि लट लकाराचं ती हा प्रत्यय इथं लागलेला आहे. म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी प्रत्यय लागून कथयती, सांगतो. ठीक आहे, निरुक्त सांगते या अर्थाने हा शब्द इथं आलेला आहे. काय म्हटली आहे सरस्वती की शब्दकोश हे केवळ शब्दाचे तात्पुरते अर्थ सांगते, हे खरंच आहे. परंतु शब्दकोश हे वर्तमान अर्थ तेवढे सांगतात, परंतु निरुक्त मात्र शब्दांचा संपूर्ण इतिहास काहीही शिल्लक न ठेवता सांगतो. भाषा ह उचूह, आता हे उत्तर ऐकल्यावर पुन्हा भाषा म्हणाल्या. काय म्हणाल्या पहा भाषा, सम्यक अवगतम अधुना. सम्यक उत्तम, शोभनम, समुचितम असा आपण त्याचा समानार्थी शब्द सांगू शकतो. समुचितम, समाचीनम, अत्यंत चांगल्या प्रकारे. सम्यक, समाचीनम, अवगतम पहा गम गच्छ या धातूचं रूप इथं झालेलं अवगतम, समजले या अर्थाने हा शब्द आलेला आहे. हा काय म्हणता येईल आपल्याला, उपसर्ग लागून हा शब्द तयार झालेला आहे. तर सम्यक अवगतम अधुना इदानीम, आता या अर्थाने. अधुना आता, सम्यक अवगतम आता आम्हाला चांगल्या रीतीने कळाले. आता काय कळाले पहा की लौकिक वैदिक संस्कृत शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्यते. पहा लौकिक म्हणजे जे वापरात येणारे शब्द आहेत. लौकिक संस्कृत म्हणजे आपल्या व्यवहाराच्या भाषेमध्ये वापरात येणारे जे संस्कृत शब्द आहेत ते लौकिक शब्द. वैदिक साहित्यात जे शब्द आहेत ते वैदिक शब्द. तर लौकिक वैदिक संस्कृत शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्यते. आता भाषा काय म्हणाल्या की सम्यक अवगतम अधुना, आता आम्हाला चांगल्या रीतीने कळले की लौकिक आणि वैदिक संस्कृत शब्दांचं निर्वचन करणं शक्य आहे. अपि भारतीय भाषा स्थितानां शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्यम. आणि लगेच पुढचा शब्द काय उपस्थित करतात या भाषा, अपि भारतीय भाषा स्थितानां शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्यम. काय भारतीय भाषामध्ये स्थित असलेल्या शब्दांचं निर्वचन करणं शक्य आहे. भाषा काय म्हणाल्यास म्हणतात सरस्वतीला की आता आम्हाला चांगल्या रीतीने कळले की लौकिक आणि वैदिक संस्कृत शब्दांचं निर्वचन करणं शक्य आहे. पहा कर्तुम तुमंताव्याचं रूप इथं आलेलं आहे. कर्तुम, कृ हा धातू आहे. कृ या धातूला तुमंताव्य लागून कर्तुम, निर्वचन करण्यासाठी, निर्वचन करण्याकरिता, करणे या अर्थाने हा शब्द इथं आलेला आहे. कर्तुम तुमंताव्य. ठीक आहे. तर भाषा म्हणतायत की आता आम्हाला चांगल्या रीतीने कळलं की लौकिक आणि वैदिक संस्कृत शब्दांचं निर्वचन करणं शक्य आहे. आणि त्या पुढे प्रश्न करतायत की अपि भारतीय भाषा स्थितानां शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्यम. काय भारतीय भाषेमध्ये स्थित असलेल्या शब्दांचं निर्वचन करणं शक्य आहे. पहा कर्तुम, परत इथे तुमंताव्य स्वरूप आलेला आहे, तोच सेम धातू आलेला आहे. सरस्वती स्मितम कृत्वा उक्तवती. पहा काय म्हटलेलं आहे आता इथे
तर सरस्वती स्मितम, स्मितम सुहास्य, कृत्वा, कृत्वा करून. ठीक आहे. कृ हा धातू आहे, त्या कृ धातूला करणे, 8व्या गणातला उभयपदी धातू आहे कृ हा, आणि करणे या अर्थाने हा धातू येतो आणि इथं त्वांताव्य लागलेला आहे. त्वांताव्य लागून धातूसाठी त्वांताव्य लागून कृत्वा असं त्याचं रूप झालेलं आहे. करून या अर्थाने तो शब्द इथे वापरलेला आहे. सरस्वती स्मितम कृत्वा उक्तवती. काय म्हटलेलं आहे? सरस्वती स्मित करून उक्तवती म्हणाली. उक्तवती धातुसाधित विशेषण आलेलं आहे म्हणाली. आता काय म्हणाली पहा. अथ किम, मग काय. पश्यन्तु सर्वाः भवत्यः. पश्यन्तु, पश धातू आहे 5व्या गणातला आहे, पाहणी या अर्थाने, सॉरी पहिल्या गणातला धातू आहे परस्मैपदी. इथं अज्ञार्थ रूप आलेला आहे पश्यन्तु. पश्यन्तु अज्ञार्थ प्रथम पुरुषी बहुवचनी रूप इथं आलेला आहे. पश्यन्तु पहा. सर्वाः भवत्याः आपण सर्वांनी पहा. अहम एकम संस्कृत शब्दम वदामी. मी एक संस्कृत शब्द वदामी बोलते. पहा वद, वद गण पहिला परस्मैपदी धातू आहे बोलणे या अर्थाने, आणि याचं उत्तम पुरुष एक वचनाचं रूप आलेलं आहे वदामी. अहम एकम संस्कृत शब्दम वदामी, मी एक संस्कृत शब्द बोलते. तस्य कृते स्वान स्वान शब्दान झटती वदंतु. तस्य कृते त्याच्याकरिता, त्याच्यासाठी, स्वान स्वान स्वतः स्वतःच्या, म्हणजे आता इथं पुष्कळ भाषा बसलेल्या आहेत आणि मग त्या प्रत्येकींनी आपापल्या या अर्थाने स्वान स्वान शब्द आलेला आहे. तस्य कृते अहम एकम संस्कृत शब्द वदामी, तस्य कृते स्वान स्वान शब्दान झटती वदंतु. त्याच्यासाठी आलेला स्वतःमधील शब्द, आपापला शब्द झटती, झटती शीघ्रम, पटकन या अर्थाने, शीघ्रम, झटती किंवा अचिरात, लवकर या अर्थाने. तर पटकन वदंतु आपण सगळ्यांनी म्हणावा. पहा वदंतु इथं वद हा धातू जो आहे याचं बहुवचनी रूप आज्ञार्थ प्रथम पुरुषी बहुवचनी रूप आलेलं आहे वदंतु, बोलावे. तस्य कृते स्वान स्वान शब्दान झटती वदंतु, त्याच्यासाठी आलेला आपापला शब्द पटकन म्हणावा. भ्रमरः, आता वरती मी जो तक्ता वाचून दाखवला तो शब्द इथं आता सरस्वती म्हणायला लावते. सरस्वतीने पटकन संस्कृत भाषेतला शब्द म्हटलेला आहे भ्रमरः. तदा तेव्हा भाषा भ्रमरवाचकयः शब्दयः युगपद गुंजनम चक्रुह, आणि तेव्हा पटकन सगळं भ्रमवाचक शब्दयः, भ्रमवाचक शब्दासाठी आलेली सगळे शब्द युगपद गुंजनम चक्रुह, त्या शब्दाचा काय म्हणता येईल गुंजन तिथं सुरू झाले. चक्रुह कृ धातूचं इथं लंगलकाराचं रूप आलेलं आहे. लिट लकाराचं, सॉरी कृ हा धातू आहे, कृ गण 8वा उभयपद, इथं परस्मैपदी लिट लकार प्रथम पुरुष बहुवचनाचं रूप आलेलं आहे चक्रुह. आता तिथं गुंजन सुरू झालं, सर्व भाषा भ्रमवर वाचक शब्दाने अगदी युगपद गुंजनम तिथं सुरू झाली. भुंगा मराठी, भ्रमरो गुजराती, भ्रामरो बांगला, भिरिंगी पंजाबी, भूमरो कश्मीरी, भ्रमरो पाली, भंवरा हिंदी, भ्रमरो असमिया, भ्रमरमू तेलुगू, भर उडिया. सरस्वती पुनः वदती. आता हे सगळे शब्द ऐकून सरस्वती पुन्हा म्हणाली. शब्दाना मूल अर्थ प्रतिपादनम एव भाषाया वैभवम, भाषायाह वैभवम. ठीक आहे. काय म्हणाली सरस्वती पुन्हा की शब्दांच्या मूळ अर्थाचे प्रतिपादनच भाषायाह वैभवम, भाषेचे वैभव आहे. ठीक आहे. भाषायाह, भाषा आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे. भाषायाह पंचमी षष्टी एक वचनाचं रूप येतं भाषेचे या अर्थाने. वैभव, वैभव म्हणजे आपली समृद्धी, आपलं वैभव, आपल्याजवळ जी समृद्धी आहे, जी परिपूर्णता आहे, ते म्हणजे आपले वैभव आहे. तर सरस्वती पुन्हा काय म्हणते की शब्दांच्या मूल अर्थाचं प्रतिपादन करणेच भाषेचं वैभव आहे. नित्यम भ्रमरती एव अयम अतः भ्रमरः. आणि सरस्वती भ्रमर या शब्दाची व्याख्या कशी करते तर नित्यम नेहमी, भ्रमरती एव अयम अतः भ्रमरः. हा अयम म्हणजे हा, येते त्या सर्वनामाचं प्रथमा विभक्ती एकवचनाचं रूप आहे अयम. हा नेहमी भ्रमण करीत असतो, अतः म्हणून तो भ्रमर. ठीक आहे. भ्रमर या शब्दाची उत्पत्ती त्यांनी सांगितली. भ्रम इति धातोः उत्पन्नः अयम शब्दः, आणि भ्रम या धातूपासून उत्पन्न झालेला हा शब्द आहे अयम हा. अधुना अवलोकयन्तु सर्वान एतान शब्दान. अधुना आता अवलोकयन्तु, पहा अव अधिक लुक हा धातू आहे,
अव हा उपसर्ग आलेला आहे, लुक या धातूला हा उपसर्ग लागून अवलोकयंतु. पहा, ज्यावेळेस उपसर्ग लागतो तेव्हा मूळ धातूचा अर्थ बलात् अन्यत्र नियते असं म्हटलेलं आहे. धात्वार्थ बलात् अन्यत्र नियते इथे उपसर्ग असं उपसर्गाची व्याख्या केलेली आहे. आणि अवलोकयंतु हा शब्द तशाच प्रकारे तयार झालेला आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे, अवलोकयंतु सर्वान अज्ञार्थरूपीत झालेलं आहे. अव अधिक लुक, गण पहिला परस्मय पद, आणि याचं काय म्हणता येईल आपल्याला, अज्ञार्थ प्रथम पुरुष बहुवचना स्वरूपीत आलेला आहे, अवलोकयंतु. अधुना अवलोकयंतु, आता सर्वांनी पहा. अवलोकयंतु बहुवचनी शब्द आहे म्हणून पहा. सर्वांनी येतान शब्दांनी, आता अधुना अवलोकयंतु सर्वांनी येतान शब्दान, ह्या सर्व शब्दांना आता तुम्ही भाषात सगळ्याजणी पहा. निर्वचन सिद्धांतेन स्पष्टतया अवगम्यते, निर्वचनाच्या सिद्धांताने स्पष्टपणे अगदी स्पष्ट रीतीने अवगम्यते, समजते, लक्षात येते. किम अवगम्यते, यत की शब्दस्य क्व मूलम, क्व कोणते, या अर्थाने शब्दाचे कोणते मूळ आहे. कीदृशमचं विन्यासः, आणि त्याच्यामध्ये विन्यास कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे, कीदृशम कशा प्रकारचा विन्यास, म्हणजेच वर्णागम असेल, वर्ण विपर्यास असेल किंवा वर्णाचा लोप असेल, तर हा कशा प्रकारचा विन्यास त्यामध्ये झालेला आहे. कुत्र समानता, कोणत्या प्रकारची समानता, ते कोठे समानता आलेली आहे. किमु भेदः, कोणते भेद, कोणता भेद त्यामध्ये आलेला आहे. तर्कयंतु सम्यक, आता तुम्ही सर्व भाषाच या सगळ्या शब्दांना पाहून या शब्दांचं मूळ काय आहे, कशा प्रकारचा यांच्यामध्ये विन्यास झालेला आहे, कोठे इथे समानता आहे, कोणता भेद आहे, तर याविषयी तर्कयंतु सम्यक, चांगल्या प्रकारे तुम्ही तर्क करा, विचार करा, अशी आज्ञा ही सरस्वती भाषा सर्व भाषांना देते. युयम सर्वाह भगिनी भावम भजद्वेहे, आणि हे सांगून झाल्यानंतर सरस्वती पुन्हा काय म्हणाली, युयम सर्वाह, युयम ईशमध्ये या सर्व नावाचं बहुवचनी रूप आलेलं आहे युयम, तुम्ही सर्वजणी भगिनी भावम भजद्वेहे, भगिनी भाव जपावा. तुम्ही सर्व भाषांनी काय करावा, तर भगिनी भाव जपावा. कारण यामध्ये कोण श्रेष्ठ किंवा कोण कनिष्ठ नाही. न कापी श्रेष्ठा कनिष्ठा वा, कोणीही श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही. कारण संस्कृत या भाषेची एकनिष्ठ किंवा संस्कृत या भाषेशी निगडीत असलेल्या या सर्व भाषांनी एक समान सूत्रता संस्कृतशी असल्या कारणाने कोणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असे एकमेकांना म्हणू नये, तर त्यांनी भगिनी भाव जपावा असं म्हटलेलं आहे. यदा यदा एतादृशं संभ्रमः अहम भावः वा युष्माकं मनसि उद्भवेत तदा तदा युष्माभिः शब्दानां मूलं प्रति गंतव्यम. आणि जेव्हा जेव्हा तुमच्यामध्ये एतादृशः संभ्रमः अहम भावः वा युष्माकं मनसि उद्भवेत, एतादृशम अशा प्रकारचा, कशा प्रकारचा, की अहमेव श्रेष्ठम त्वम कनिष्ठम, अशा प्रकारचा, म्हणजे मीच श्रेष्ठ आहे तू कनिष्ठ आहेस, अशा प्रकारचा संभ्रम, गोंधळ, अथवा अहंभाव, अहंकार तुमच्या युष्माकम मनसी उद्भवेत. पहा, युष्माकम मनसी, मनसी मनस सकारांत शब्द आहे, मन या अर्थाने येतो तो शब्द, आणि मनसी मनामध्ये, तुमच्या मनामध्ये, युष्माकम मनसी तुमच्या मनामध्ये उद्भवेत. जेव्हा जेव्हा यदा यदा एतादृशम संभ्रमः अहंभावः वा युष्माकम मनसी उद्भवेत, जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचा संभ्रम अथवा अहंभाव तुमच्या मनामध्ये उद्भवेल, तदा तदा युष्माभिः शब्दानां मूलं प्रति गंतव्यम, तेव्हा तेव्हा तुम्ही, युष्माभिः, युष्मध्ये सर्वांचं तृतीय बहुवचनाचं रूप आलेलं आहे, तुम्ही सर्वांनी शब्दानां मूलं प्रति गंतव्यम, शब्दांच्या मुळापर्यंत जावे. सरस्वत्याः वचनं श्रुत्वा सर्वाः भारतीय भाषाः भगिनी भावम अवगम्य संवेदितुम उद्धताः. आणि अशा प्रकारे सरस्वत्याः वचनं श्रुत्वा ऐकून, सरस्वतीचे वचन ऐकून, श्रुत्वा, श्रु हा धातू आहे, त्याला त्वांत प्रत्यय लागलेला आहे, ऐकून या अर्थाने पाचव्या गणातला धातू आहे हा श्रु. तर सरस्वत्याः वचनं श्रुत्वा, सरस्वत्याः सरस्वती कारांत शब्द आहे आणि पंचमी विभक्ती एक वचनाचं रूप इथं आलेलं आहे सरस्वत्याः वचनं श्रुत्वा, सरस्वतीचे बोलणे ऐकून, सर्वाः भारतीय भाषाः भगिनी भावम अवगम्य संवेदितुम उद्धताः, सर्व भारतीय भाषा
भगिनी भावम अवगम्य लेबंताव्य इथं आलेला आहे. पहा, अव अधिक गम, गम गच्छ हा गण पहिल्यातला धातू आहे आणि अव हा इथं अव्यय तिथं समोर आल्यामुळे लेबंताव्य स्वरूप झालेला आहे. भगिनी भावम अवगम्यम, भगिनी भावाला जाणून, सरस्वतीचे बोलणे ऐकून सर्व भारतीय भाषा भगिनी भावाला जाणून समजून संवेदितुम उद्धताः, संवाद करण्यासाठी प्रेरित झाल्या, एकमेकींशी म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना त्यागून सर्व स्वतःला विशेष समजून बोलण्यासाठी उद्धताः प्रेरित झाल्या. तर अशा रीतीने अत्यंत उत्तम अशी ही कल्पना या पाठाद्वारे, भाषा संवाद या पाठाद्वारे इथं मांडलेली आहे. ज्या पाठातून आपण सरस्वती कशा रीतीने सर्व भाषांना श्रेष्ठ कनिष्ठत्व काही नसतं, तर सर्वजणी ही एकच स्वरूपाच्या आहेत, समान स्वरूपाच्या आहेत, म्हणून त्यांनी भगिनी भावाचं पावा असा सरस्वतीने अत्यंत स्पष्टीकरणासहित उत्तम संदेश इथं दिलेला आहे. तर इथं पाठ संपलेला आहे आपला. या पाठाचा भाषा अभ्यास लगेच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.